मला काय दुसरी नाही ती एकच आहे. जाऊ दे, पाऊस पडल्यावरती येऊन जाईल. काय. हा चल त्या बुगूला स्कूलला सोडून येऊ. काम पण चालू झाले, आज आलेत ते. बस एवढंच की रेनकोट थोडासा मळाला की पावसात जाऊन तो क्लीन होईल. तर दुसरा आहे. नाही, तो पूर्णवाला आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. पूर्णवाला आहे. पूर्ण वाला काय होते सर, नंतर बघूया. आता निघूया. हा बुगू हर्ष, तुझ्यानी टायमिंगला रेनकोट शोधलाय आणि मी थांबलो कसं नसायला निघतो अरे. पंखा उधर तक ना. हा 18 पे डालो एक. तू किती बोलला? 18 इंचच बोललेला ना मला काहीतरी. नाही माहित. त्यालाच फोन कर ना, त्याला विचार ना. 18 और 6 फैन इतना छूटेगा 6. अच्छा अच्छा, दोन है. तो वो गोल वाला लाइट तो उसके पीछे हटेगा ना, पूरा लाइट इधर आएगा. इधर. और प्रोफाइल थोड़ा उसके अंदर. प्रोफाइल यहाँ आएगा, एक प्रोफाइल यहाँ आएगा. अच्छा हाँ अच्छा. ये और प्रोफाइल लाइट और वो गोल लाइट एक साथ ये नहीं होएगा ना. नहीं वो तो जुड़ेगा. अलग रहेगा ना, ये अलग रहेगा. अच्छा उसका पॉइंट भी अलग रखेंगे ना वो. हाँ हाँ हाँ. नहीं एकदम ही चिपका चिपका हुआ नहीं दिखेगा ना वो. नहीं चिपका चिपका नहीं. ठीक आहे चलेगा वैसे. आता ते असं होतं फ्रेंड्स की जर पंखा फिरतोय तर त्या लाईटच्या प्रकाशाला पंख्याने खाली हे नको करायला, काय बोलतात असं शेडो पाडतं ना. असं समजा असं पंखा फिरतोय आणि असं ते सारखं सावली पडते तोंडावरती गार 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 गार, ते नको. म्हणून ते प्रॉपर माप घेऊन ते बोलतात ते थोडा बाहेर ठेवायचं की आतमध्ये. ते आपण डिसाईड तर केलंय 18 इंच भिंतीपासून लांब. बस व्यवस्थित झालं पाहिजे कॅल्क्युलेशन. तसं पण त्यांना माहिती माझ्यापेक्षा जास्त, ते मला सजेस्ट करतात. बिकॉज प्रोफाईल लाईट कॉर्नरला ते लाईट्स येतील वेगळा आणि मधून प्रोफाईल लाईटची पट्टी जाणार आहे. होईलच एकदा दिसल्यावरती, चालू झाल्यावरती तुम्हाला समजेल. बाकी यांनी बघा आता हे पॅकिंगचं काम पूर्ण झालंय. पीओपी मारण्याचं जे छोटे छोटे गॅप्स होते, जे पण होतं मधून 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 सगळं फिल करून टाकलंय. आणि टोटल 1 2 3 4 5 6 6.5 शीट्स मध्ये झालंय पूर्ण. आणि फक्त हॉलचं, बाकीचे 2 अजून नाही हवं, ते नंतर आरामात करू. बिकॉज हॉलमध्ये कसं आपल्याला रील्स वगैरे बनवायसाठी पाहिजे मेन करून. ते जेवढं पण मी मोस्टली जेवढं पण काम करत असणार ते मोस्टली डेडिकेटेड टू आपल्या कामानिमित्त आहे, रील्स आणि यासाठी त्यासाठी. बिकॉज त्यातून आय एम शुअर मला अजून ते इन्व्हेस्टमेंट आहे माझ्यासाठी एक टाईपची बिझनेस. नाही तर असं काय काय कमेंट्स होत होते, लय पैसे आलेत वाटले हे ते. बाबा ती माझी इन्व्हेस्टमेंट आहे. छोट्यातली छोटी गोष्ट मी जे पण करतो ते, हेच मला उद्या एखादी रील किंवा प्रमोशन कामी येईल करायला. मला उजेड भेटेल, तो मला पाठी बॅकग्राऊंड भेटेल चांगला. ठीक आहे, शौक म्हणून नाही तर बिझनेस माझं ते काम पण होते आणि घराला चांगला अजून लुक पण येतो. आगे क्लोज क्वार्टर करेंगे. एलसी से मार्किंग है. हाँ एलसी से नहीं है. हाँ
भैया हे 2 प्रोफाईल लाईट तिकडे आणि पंखा शेवट इथपर्यंत येणार आहे. कितना देर था अभी तक देखो काम लगा तो मैंने लाइट ही गई। अभी आएगा भी कभी क्या होगा. क्या मालूम लाइट है समझ आता ऍक्च्युअली लाईटीचं काम होतं त्यांची मार्किंग सिग्नल मेजरमेंट वाईज घ्यायचं. त्यांना ते खाचे मारायचे जे लाईट्स आतमध्ये घुसवले जातील ते, बट लाईटच नाही. आता बघू लाईट कधीपर्यंत येते, नंतर काम चालू होईल. आता धूळ उडणार आहे, ते खाचा मारतो त्यावरती. दरवाजा बंद करून घेतो. किचन मध्ये धूळ घुसेल सगळे. आता मग तो हे लाव ना, पुठ्ठा लाव. पुट्टा खालच्या खाली काम करेल ना. नाही तर असं काहीतरी कपडा लाव ना, कपडा देऊ का? सीईची साहेब आपल्याला डिसेंट इतकी तरी आहे की दादांचा व्यवस्थित हात पोचतो. एक त्यांची हाईट थोडीशी, बट तरी पण व्यवस्थित आहे शेळी. इकडं आल्यावरती तर किचन मध्ये पण येणार. मग पडदा लाव ना. दे कडला काय असेल तर. ठीक आहे. लावायचं कुठं त्याला पुढं. असं चिकटपट्ट्या लावून आपण इथे ही साडी ऍडजस्ट केली पूजाची, म्हणजे धूळ आत नको घुसायला. मला वाटतं हे पाईप पुन्हा काढून पुन्हा दुसऱ्या लाईनला लावून पुन्हा मग ते काम करायचं. रोक ले आउट हो जाएगी वो ऐड करो अंडा ठीक अंडा ढके दो अंडा अंडा ढके दो बस पूरा ढके दो
पेट्रोल बघा हाफ फ्यूल फुल आहे, पण तरी पण आहे ना मला रेस द्यायला ना जरा ताणावी लागते, जसं की पेट्रोल संपत आलंय. डोंट नो वाय. E20चं तर नसेल कदाचित, बट आजकाल ते होतंय रेस द्यायला थोडंसं. तर स्कूटीचं काय सर्व्हिसिंग पण रिसेंटलीच करवली आहे मी. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, मेकॅनिकला दाखवायला पाहिजे. दाखव. अरे रोज स्टार भेटतोय यार. करा गाडी स्टार्ट करा. शाबाश शाबाश. अरे बेटा पाऊस नाही आहे ना, पण आता पाऊस यायला लागला. मम्माने मला रेनकोट नाही दिला. हा माहिती, मम्माला तू आवडते मी नाही आवडत, म्हणून तुलाच रेनकोट दिला. हा बेटा तू घाल, मग तू भिजणार. पण माझा रेनकोट आणलाच नाही ना बेटा मी. काय जेटीला सारखं सारखं नाही बेटा. बघा ब्राऊन कलरची सफारी गेली, ती टाटा सफारी ब्राऊन कलर मध्ये. आता आपण एंटर करणार फ्रेंड्स वॉटर राईड. पाणी भरते. हे पाय नको बाहेर काढू. राईड संपली फ्रेंड्स, पार्ट पर्यंतच होती, पण छान आहे. म्हणजे एवढं पण नाही काय ते पाणी भरल्यासारखं किंवा काय. ते पालिकेवाले येऊन क्लीन पण करतात, ते पाणी डायरेक्ट खाली पण करतात ते सारखं सारखं येऊन. आणि पाणी भरतच हो कुठे पण वर्षानुवर्ष भरत आलंय. ठीक आहे, ए पाठी पळाला ना फटके देईल. होत आहे ना काम, होत आहे म्हणजे क्लिअर केलं जातं, येतं जातं. आता आपल्याला एवढंच सगळं फॅसिलिटीज पाहिजेत की कुठेच काय झालं नाही पाहिजे, कुठेच काय झालं नाही पाहिजे. तर आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते. इलेक्शन येते व्यवस्थित हे केलं पाहिजेत, गोष्टी आपण विचार केला पाहिजे. आपण पण आपल्या पण ड्युटीज आपण व्यवस्थित केल्या पाहिजेत. कचरा फेकायचा, हे टाकायचं ते टाकायचं. काय माहिती बेटा, आपली ना हेडलाईट बंद होती फ्रेंड्स. हे पावसात खड्ड्यामध्ये थोडं दाडदूड झालं तर लाईट चालू झाली आणि चांगली ब्राईट झाली. दोन्ही नाही ना बंद झाली, परत बंद झाली. बंद झाली. सरक साईड हो. झालं बेटा, बंद झालं ते. सरक. अरे चालू झाली. सरक बेटा, सरक साईड हो. मला वाटतं ते ह्याच्यावरती जाते का कशाला. थांब एक सेकंड. तू बेटा स्कूल मध्ये पण बसूनच असते ना रे, मग तू काय उचलायला सांगते. ते काय इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये कॉल करायचं असं कधी पण नाही. आता काय उचलून घ्यायचं हे काय. ऑलमोस्ट हे पण आवडण्यात झालं वाटतं. आणि घेतलं मी उचलून. काय रडते काय माहिती, घरी आल्यावरती मला उचलून घे. लाडात येते खूप बुबू. ते गेले जातास, ते एवढंच बोलले की थोडा 1-2 तासासाठी मी येईल आलो तर संध्याकाळपर्यंत. कारण की लाईटचे पण त्यांना खाचे मारायचे, बाकी प्रोफाईल लाईटचे तर त्यांनी खाचे मारून झाले बघा. हे वाले व्यवस्थित प्रॉपर त्यांनी करून टाकलंय. आता कधी येतील काय माहिती. आता तर सामान पण घेऊन गेलेत. थोडस ते वाटतंय यार येऊन पटपट करून जावं, पण आता त्यांचं असं आहे की ते एकाच टायमाला मल्टिपल ठिकाणी कामं करतात, म्हणून मग आपलं 2 दिवसानंतर आज परत आलंय. म्हटलं हे लावलं म्हणून किती फायदा झाला बघ. ऍक्च्युली काय धूळ नाही गेली. पण वरच्या कलर खरंच फरक पडतो फ्रेंड. हे वरचा ना कलर थोडा ऑब्झर्विंग आहे बघा ना, लाईट खिचून घेतो तो, म्हणून थोडस दोन्ही लाईट चालली असून पण
चालू असून पण थोडा कमी उजेड पडतोय घरात. आता ते प्रॉपर जेव्हा व्हाईट कलर मारतील ना तेव्हा तो कलर लाईट कसा रिफ्लेक्ट करेल त्याचा फरक बघा. ठीक आहे ना, हा थोडं कलरला डिफ्यूज करतोय हा कलर. आता कुठे खाचे मारायचे? लाईट साठी, गोल गोल लाईट साठी आले पाहिजेत बस. आज तर आले बाबा टाइमावर. सकाळी झाले. जस्ट पाणी पितं बघा, माझं लक्ष गेलं, एक सिंपल पडदा किती इफेक्ट देतो बघा ना घराला. हे बघा किचन, म्हणजे कसं वाटतंय ना ते पडदा असल्यामुळे थोडासा वेगळा लुक येतोय आणि चांगलं वाटतंय. मोकळं ठेवण्यापेक्षा असं काहीतरी, म्हणजे मला तरी इथं घरातल्या घरात उभं राहून तरी छान फील होतं. व्हिडिओ मधून काय म्हणतो बट इथून पण असं पडदा लावल्यामुळे असं किचन मध्ये डायरेक्ट लक्ष जात नाहीये. आणि हॉल थोडासा आता उलटा पडदा लावल्यामुळे हॉल स्पेसिफाय म्हणजे सेपरेट वाटतोय, किचन सोबत मिक्स झालेला वाटत नाही. म्हणजे डोळ्यांना तरी ते फरक जाणवतोय. माझ्या हॉलची टेरिटरी एक साइड झाल्यासारखं की हा हॉल आहे ना, हा आता आपण पडदे काल बघितलं ना त्यातले तसातला. हा आणि तसंच कट टू कट लावला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित लावला पाहिजे. एकदम छान वाटतंय तसं आहे ना. आतून पण बघा, आतून पण पडदा लावल्यामुळे चांगलं वाटतंय. डिफाईन्ड होतोय हॉल प्रॉपर अँड किचन सेपरेट. ओपन ठेवण्यापेक्षा इट हॅज टू बी थोडस एक काहीतरी लावलं पाहिजे पडदा टाईप, समजलं ते. म्हणजे कोणत्या पण फॉर्म मध्ये का असे ना, एक इथे पण लावला ना झालर सारखा तर मग अजून स्मूथ होईल. किचनसाठी पडदाऐवजी दुसरा का ऑप्शन असेल तर नक्की सजेस्ट करा कमेंट्समध्ये. हा ब्लॉग करू इथेच पूर्ण फ्रेंड्स. इतका वेळ दिलात या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. पाऊस असल्यामुळे झोप पण इतकी लागते की आज मला दुपारची झोप लागली कधी नाही. भाव्याचा अभ्यास घेता घेता झोप आली आणि आली. ती पण झोपली अर्धा अभ्यास करून. तिला उठल्यावरती परत करवणार आहे. लगेच आज बरं झोपली हो. एक लाईन केली झोपली बरोबर, असं डोळे बंद करून झोप आली मला. तिचं बघून मी पण झोपलो.